पुण्यातच अटक पुणे तिथं काय होणं आता काहीच उरलं नाही. कोणामुळं? या लोकांच्यामुळं. हे वालू काका अँड गँग, गँग्स ऑफ वासेपूर, सफेपूर, गँग्स ऑफ परळी, हे जे आहेत यांच्यामुळं पुण्याचं नाव एखाद्या वेळेस इतकं खराब होईल तुम्हाला सांगतो. या गँग्स ऑफ वासेपूरचे जिथं जिथं फ्लॅट असतील पुण्यातल्या जनतेला मी विनम्र आवाहन करतो, हात जोडून पाया पडून विनंती करतो, कुर्निसात करतो. तुम्ही जर म्हणले जोहार तर जोहार करतो बरं का. पण ज्यांची यांची कुणाची प्रॉपर्टी जिथं कुठं दिसेल फक्त कळवा. वालू काका येथे आला. 100 अकाउंट सापडलेत वालू बाबाचे. 100 अकाउंट सापडलेत. 50 अकाउंटच्या पुढं ईडी कडे चौकशी जाती. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, हे जे अकाउंट सापडलेले त्याचं स्पेशल ईडी कडे जाऊ द्या, एवढेच हात जोडून पाया पडून विनंती करतो. मोजता येत नाहीत एवढे फ्लॅट यांचे पुण्यामध्ये आहेत. अरे 25 वर्ष झालं आम्ही राजकारणात आहोत. पुण्यामध्ये बळच एक फ्लॅट, ते बी रडत पडत आयुष्यपद घेतलेला आहे. काही नाही. आर पाटलाला जसं राजीनामा दिला की नीट अंजनी गावाला जावं लागायचं बरं का. तशी आमची अवस्था पुण्याहून निघालं तर पोरं बेळच मी तर कधी जात नाही, पण मुलं शिकत होते म्हणून एक 10 बाय 20 काहीतरी घेतलेलं आहे. बाकीच्या लोकांचे एवढाले फ्लॅट होतात कसे? आणि हे लागेल, ईडी सुद्धा लागेल, बीडी सुद्धा लागेल, सगळं. त्याच्यामुळं नवीन एक ॲटम आला बिक्कट नावाचा, नितीन बिक्कट बरं का.